रामजी सकपाळ नावाच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेला एक भीमराव की जो आंबावडेकर नावाच्या गुरुजींकडनं दत्तक घेतला जातो आणि त्यांचंच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो। त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसं म्हणलेलं आहे स ब्रह्म जानयती ती ब्राह्मण, हा म्हणजे अभ्यास करून सगळं तो मोठं झालेला आहे, तसं त्या अर्थाने भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात वेदांमध्ये। नमस्कार, मी अभिनेता आणि व्याख्याता राहुल सोलापूरकर पुन्हा सर्व बांधवांशी संपर्क एका वेगळ्या कारणासाठी करतोय। 2 स्पष्टीकरण देणं आवश्यक वाटलं म्हणून माझ्या एका 23 नोव्हेंबरच्या पॉडकास्ट मधील 2 वाक्य काढून मध्ये प्रचंड गदारोळ माजला। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रहाहून सुटका या प्रसंगाविषयी बोलताना माझ्याकडून एक चुकीचा शब्द बोलण्याच्या ओघात गेला होता आणि त्यावरनं अनेक शिवभक्तांच्या भावनांना ठेस लागली आणि त्याबद्दल मी जाहीर माफी मागितली। माझं त्यातलं म्हणणं एवढंच आहे की मला तो शब्द असा विषय नव्हता, तर महाराजांच्या राजनीतीविषयी बोलायचं होतं। त्याचं कारण त्या विषयावर अनेकांनी व्हिडिओ केलेले आहेत, जदुनाथ सरकारांपासून अनेकांची कागदपत्र त्याविषयीची उपलब्ध आहेत। मला फक्त महाराजांनी हुंडी वटून राजकारण कशा पद्धतीने केलं आणि सुटका करून घेतली हिंदवी स्वराज्यासाठी हा विषय बोलायचा होता, पण लाच हा शब्द बोललो आणि त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या। त्याबद्दल मी जाहीर माफी मागितली, आजही परत मागतोय। आज एक नवीन विषय परत समोर आलाय। भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मी काही वक्तव्य केलंय। असा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची भूमिका करताना त्याच्यामध्ये एका प्रसंगामध्ये एक विषय होता की वेदांमधलं एक वाक्य आहे, धर्मोश्चर्या जगन्य वर्णः पूर्णम पूर्णम वर्णम आपद्यते जाती परिवृत्त। म्हणजे कोण कुठल्या घरात जन्माला आला याच्यावर त्याची जात ठरत नाही, तर तो काय कर्म करतो याच्यावरती जात ठरते। गुणकर्म विभागशः असं जे गीतेमध्ये म्हणलेलं आहे ते, आणि त्याचा उल्लेख त्या मुलाखतीमध्ये करताना दुसऱ्या एका मी असं म्हणलेलं होतं, कारण मी अनेक ठिकाणी शाहू महाराजांवर व्याख्यानं दिली, त्याच्यातही हे सांगतो की समजा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा विचार केला तर ते भट म्हणून जन्माला आले तरी हातात तलवार घेतल्यामुळे क्षत्रिय ठरतात। या न्यायाने मी म्हणलं होतं रामजी सकपाळांचे चिरंजीव भीमराव आंबेडकर हे अभ्यासाने इतके मोठे झाले की त्या अर्थाने ते ब्राह्मण ठरतात। हे वेदांमधलं जे वितरण आहे चातुर्वर्ण्याचं त्याविषयी मी बोललो होतो आणि ते गुणकर्म विभागशः आहे असं मी बोललो होतो। त्यातलीच 2 वाक्य काढून आज पुन्हा काही लोकांची मनं कलुषित करण्याचा प्रयत्न केला जातोय। मला प्रामाणिकपणे एवढंच सांगायचंय, गेली 40 वर्ष या जीवनात वावरत असताना भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर असतील, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज असतील, स्वामी विवेकानंद असतील, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, अनेक विषयांवर मी जगभर व्याख्यानं देतो आणि ती अत्यंत या सर्व व्यक्तिमत्वांपुढे नतमस्तक होऊनच देतो। 40 वर्षात या सगळ्यांचा आदर्श घेऊनच पुढे जाण्याचा प्रयत्न मी आजपर्यंत केलेला आहे। हे ज्यांनी माझी व्याख्यानं किंवा वैयक्तिक आयुष्य पाहिलंय त्यांना हे सर्व माहिती आहे। तरीही हे का केलं जातंय याविषयी मी मात्र अनभिज्ञ आहे। मला मात्र मनपूर्वक असं सांगायचंय की ज्या ज्या महामानवांना आपण समोर ठेवून जगत असतो त्यांच्याविषयीचं कुठलंही वाईट वक्तव्य माझ्याकडनं होणार नाही, आणि जर कुणाला तसं वाटत असेल की माझ्याकडनं झालंय तर त्याबद्दल आत्ताही पुन्हा एकदा मी जाहीर माफी मागतोय। लक्षात ठेवा, राहुल सोलापूरकर हा एक प्रामाणिक भारतीय आहे। माझ्याकडनं असा कुठल्याही महाव्यक्तिमत्वाला कलुषित करण्याचा प्रयत्न स्वप्नात सुद्धा होऊ शकत नाही, हे मनपूर्वक लक्षात ठेवा। पुन्हा एकदा मी जाहीर माफी मागतोय। मनपूर्वक धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय। एकूणच आपण पाहू शकतो की हा मोठा बंदोबस्त या ठिकाणी लागलेला आहे। मात्र आता वंचित बहुजन आघाडी देखील मोठ्या प्रमाणात या मोठ्या संख्येने या आंदोलनाला उतरलेली आहे आणि दोन्ही बाजूकडनं जोरदार घोषणा दिल्या जात आहे। एकूणच तणावाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। बॅरिकेडिंग काढून आंदोलनकर्ते हे
घराकडे कूच करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र पोलिसांच्या या बंदोबस्तामुळे कुठेतरी आंदोलक हे बॅरिकेडच्या मागे थांबलेले आहेत आणि त्यामुळे हे आंदोलन असं तीव्र स्वरूपाचं झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन होते राहुल सोलापूरकरवरती IPCच्या 153 अंतर्गत आणि अॅट्रॉसिटी 3(1)R 3(1)S अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे। तो आता आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राहुल सोलापूरकरला शासकीय मनोरुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यासाठी आलेलो आहे। वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने त्याचा दवाखान्याचा खर्च पूर्णपणे करणार आहे। घरी जातो आम्ही, पोलिसांना विनंती करतो तुमच्या सोबत घेऊन चला, त्याचा शासकीय मनोरुग्णालयाचा फॉर्म भरूया, नाहीतर आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्याला रितसर मनोरुग्णालयामध्ये दाखल करणार आहोत, त्याच्याशिवाय इथून आम्ही हटणार नाही। पोलिसांकडून अडवलं जाते, सरकार हमसे डरती है और पुलिस को आगे करती है। पोलीस प्रशासनाला विनंती आहे, हा वारंवार वंचित बहुजन आघाडी हे सत्तेत सहभागी असून सुद्धा या ठिकाणी आंदोलन करतात। वंचित बहुजन आघाडीने सत्तेला कधीच लाथ मारलेली आहे, सत्तेसाठी आम्ही भीक मागणारी मंडळी नाही। राहुल सोलापूरकरला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी स्वस्त बसणार नाहीये। आंदोलन आहेत ते सगळे आमच्या सोबतचे आंदोलक आहेत, वंचित बहुजन आघाडीचे आंदोलक आहेत ते सगळेचे सगळे। राहुल सोलापूरकर याच्यावर गुन्हा दाखल न करता पोलीस प्रशासन आंदोलकांना थांबवतंय। राहुल सोलापूरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला, बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नाही। उलट आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना नोटीस द्यायचं काम पोलिसांनी केलंय। एक तरी कागद पोलिसांनी दाखवावा राहुल सोलापूरकरला दिलेला। राहुल सोलापूरकरला का मोकळं सोडलं जातंय? राहुल सोलापूरकर हा भाजप सरकारचं जाऊया का? राहुल सोलापूरकर फडणवीसचं जाऊया का? एकूणच आपण पाहू शकतो की तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची होत आहे। बॅरिकेडिंग काढून आंदोलनकर्ते हे आत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र पोलीस आपला बळाचा वापर करत त्यांना मागे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत। एकूणच पाहू शकतो की वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। मॅडम
पॅनिक झाली. बीमार आरपीआयचे गेले पोलिसांचं काय चाललंय राव. मागे कोण आहे? चला इकडे इकडे एंड कर सर. पकडे एंड कर लाईव्ह चालू आहे. एकूणच पाहू शकतो की या ठिकाणी जे आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे ते कुठेतरी आक्रमक रूप घेतलं होतं. कार्यकर्त्यांनी बॅरिकेडिंग तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पोलिसांच्या या मध्यस्थीने पोलिसांच्या बळावरती या आंदोलनकर्त्यांना कुठेतरी बॅरिकेडिंगच्या मागेच थांबवण्यात आलेला आहे. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जे होते ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत होते. त्याच्यावर अॅट्रॉसिटी प्रमाणे गुन्हा दाखल करावा किंवा त्याला तडीपार करावा महाराष्ट्रात, अशी देखील मागणी या माध्यमातून करण्यात येत आहे. आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवरती आता पोलिसांनी हे आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्यापैकी जो आक्रोशाचा निदर्शन देण्यात आलं होतं ते कुठेतरी आता आघाडीचे कार्यकर्ते आहेत ते आता शांत झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तरी देखील आपण पाहू शकतो की जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरूच आहे. मात्र जोपर्यंत राहुल सोलापूरकर याच्यावरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरनं सरकणार नाही, अशी देखील मागणी
अशी देखील इशारा या माध्यमातून आंदोलनकर्ते देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र या पुढच्या घडामोडी काय होतील, राहुल सोलापूरकर विरोधात त्याच्या घराबाहेर आणखीन किती दिवस हे पोलिस तैनात असतील हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. मी आदित्य पवार, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन.